रविवार म्हटलं की मुलांचा आरामाचा दिवस ना, शाळा ना पेपर. चला मग त्यांच्या आवडीचा नाश्ता तर बनवायलाच पाहिजे. घाई गडबडीत रोज रोज बनवणं होत नाही, तर म्हटलं आज परत कैरीची चटणी बनवायला सांगितली होती सोनूनी. रात्री बनवली होती, खूप टेस्टी झाली ती, पुरलीच नाही. तर मग म्हटली पराठे बनवणार आहेच, त्याच्यासोबत खाण्यासाठी बनव कैरीची चटणी, सॉस नको. तर कैरीची चटणी खूप छान लागते. ह्याची रेसिपी मग कालच्याच व्हिडिओमध्ये, एका शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेली होती, कैरी टमॅटरची चटणी म्हणून. तर खूप टेस्टी झाली होती. आणि मग गरम गरम आलू पराठे केले होते, त्याच्यासोबत खायची होती. मग सगळ्यांनी इथं टेस्टी मस्त नाश्ता करून घेतला. इथं कार्टूनचं तर झोपून झोपून नाश्ता करणं चालू होतं. आणि मग नंतर इथं मग मी पण लगेच गरमागरम नाश्ता करून घेतला. म्हटलं बाकीचे कामं आवरायचे होते, पण त्या अगोदर म्हटलं आता थंड झालेली चटणी डब्यात स्टोअर करून ठेवावी, जेणेकरून 2-3 दिवस मस्त फ्रीजमध्ये ती टिकते. भाताबरोबर, खिचडीबरोबर किंवा चपातीबरोबर मुलांना खायला दिली ना तर खूप टेस्टी लागते, तोंडी लावायला पण छान लागते. मग बाकीचं सगळं किचन वगैरे आवरून घेतलं, भांडे वगैरे धुवून घेतले, आवरलं. आता म्हटलं ब्लाऊजच्या कामासाठी लागावं, तर हे टरबूज घेऊन आलं कार्टून. मग आता त्या कार्टूनला टरबूज चिरून द्यायचं होतं, तर म्हटलं चला आता पटकन लगेच कापून द्यावं. मस्त छोटे छोटे तुकडे करून दिले, म्हणजे ते बिया वगैरे काढून खातात. मग खूप गोड होतं, मस्त होतं. कार्टून एवढं छोटंसं टरबूज होतं. आणि मी माझं पिल्लू कार्टून खूप त्रास देतो, पण खूप छान आहे. चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब. भेटून नवीन व्हिडिओमध्ये.